महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3,000 त्या सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केलाय की महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं। त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे। आम्ही त्यांना हे समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। 1.5 कोटी माझ्या महिला भगिनींनी बहिणींनी अर्ज केलेले आहेत। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आम्ही पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। 17 तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील। कारण आम्ही जे बोलतो ते करतो म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो।